नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर काय होतं, सगळ्यांना माहितीच आहे की 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिवस येत आहे. तर सगळे ज्यांना ज्या पद्धतीने सेवा करायला शक्य होतं त्या पद्धतीने सगळ्यांनी सेवा चालू केल्याच असतील. तर मग काय होतं, अशा वेळेस बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की आम्ही मंदिरात, केंद्रात वगैरे किंवा घरी वगैरे स्वामींची संकल्प करून सेवा करतो, तरी पण आमची इच्छा पूर्ण होत नाही. असं का बरं होत असेल मग? आमच्यासोबत बाकीचे जे सेवा करतात, संकल्प करतात, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, आमचीच इच्छा का पूर्ण होत नसेल? तर मग काय होतं, आपण जो संकल्प करतो आपली ज्या इच्छा आहे त्या इच्छेसाठी, तर मग आपण कसा नवस करतो, स्वामींना कसा संकल्प करतो की हे स्वामीराया, माझे हे काम होऊ द्या, मी तुम्हाला एवढे पेढ्यांचं वाटप करेन किंवा तुमच्या मंदिरात किंवा दानपेटीत, मठात मी एवढे एवढे रुपये दान करेन. हे तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचे म्हणजे की स्वामींना तुम्ही किती अलंकार दान केलात किंवा किती रुपये दान केलात किंवा किती किलो पेढ्यांचं वाटप केलात तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, हे जास्त महत्त्वाचं नाहीये. तर स्वामींना काय होतं, अगोदर आपण बघितलेलंच आहे की ज्यावेळेस स्वामी होते त्यांच्या काळामध्ये किती पदार्थ असायचे किंवा किती अलंकार असायचे, पण शेवटी स्वामींच्या अंगावर फक्त एक लंगोटच असायची. तर का? तर स्वामींना जास्त सोहळा वगैरे केलेलं आवडत नाही. तर मग स्वामींना नक्की काय आवडतं? तर स्वामींना हे आवडतं की जे तुम्ही किती मनाने सेवा करता किंवा स्वामींचं श्री स्वामी समर्थ नामस्मरण करता, हे स्वामींना सगळ्यात जास्त आवडतं. तुम्ही मग तुमच्या इच्छेसाठी किती पेढे दान करा किंवा किती रुपये दान करा किंवा किती अलंकार तुम्ही मंदिरात, मठात दान करा, हे एवढं महत्त्वाचं नाहीये स्वामींसाठी, की तुम्ही मनोभावे जेवढी स्वामींची सेवा करता, हे स्वामींना जास्त आवडतं. तर मग काय करायचंय, तर तुम्ही सुरुवातीला नवस बोलताना असा नवस करायचे की जर तुमच्याजवळ मंदिर असेल किंवा मठ असेल तर मठात जायचे किंवा मंदिरात जायचे. एक नारळ घ्यायचे, जरी घरी असलात तुम्ही तरी चालेल. एक पाण्याचा नारळ घ्यायचा आणि हातात धरायचे आणि म्हणायचे की हे स्वामीराया, की ही माझी इच्छा आहे, ती एवढ्या एवढ्या दिवसात पूर्ण करा. मी तुमचं 20 दिवसात किंवा 40 दिवसात 1.5 लाख किंवा 1.25 लाख स्वामी नामाचा जप करेन. किंवा मग तुम्ही असा संकल्प करा की स्वामी चरित्र सारामृत जे आहे ना पुस्तक, त्या त्या पोथीचे मी 108 पारायण करेन. असा संकल्प करा तुम्ही. आणि मग ज्या दिवशी तुम्ही नवस बोललात स्वामींना, त्याच दिवशी तुम्ही जे संकल्प बोललात त्या सेवेसाठी मग तुम्ही सुरुवात करायची. असं नाहीये की आज तुम्ही नवस बोललात आणि तुमची ज्यावेळेस इच्छा पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्ही सेवा सुरू करणार, असं नाही करायचे. आणि ज्यावेळेस जर तुमची इच्छा पूर्ण झाली आणि कमी दिवसात जर इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही सेवा बंद नाही करायची. जेवढ्या दिवसाचं तुम्ही स्वामींना सांगितले की मी एवढ्या एवढ्या दिवसात एवढे एवढे संकल्प करून 108 पारायण करण किंवा गुरुचरित्राचे 11 पारायण करण किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करण, 11 अनुष्ठान करण, ही जी पण कोणती सेवा आहे, जे पण तुम्ही स्वामींना बोलणार आहे, ते तुम्ही ज्या दिवशी बोललात त्या दिवसापासून मग तसंच चालू ठेवायचे. जरी तुमची मध्येच जरी इच्छा पूर्ण झाली 2 दिवसात, 4 दिवसात, तरी पण तुम्ही मग 11 दिवस, 21 दिवस सलग तुमची ही सेवा चालू ठेवायची. हे अशा प्रकारे जर तुम्ही नवस बोललात तर मग तुमची इच्छा पूर्ण होणारच. काय होतं, बऱ्याच जणांचं जे नवस बोलतात ते चुकीचा नवस बोलतात, त्यामुळं मग त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. कारण स्वामींना जे लागतं की स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा जप, तारक मंत्र आणि तुम्ही ज्या मनापासून सेवा करता त्या स्वामींना सगळ्यात जास्त आवडतात. त्यामुळं मग स्वामींना जेवढ्या तुम्ही सेवा करता येईल तेवढ्या तुम्ही सेवा करा. आणि मग ज्यावेळेस तुम्ही स्वामींना नवस बोलल्यानंतर दररोज ज्या सेवा तुम्ही चालू केल्या, त्यावेळेस मग दररोज ज्यावेळेस तारक मंत्र म्हणायचे सेवा म्हणा किंवा 108 पारायणाच्या सेवा म्हणा किंवा मग त्यावेळेस तुम्हाला दररोज काय करायचे, ज्यावेळेस तुम्ही सेवा करत असाल ना त्यावेळेस स्वामींना आठवण करून द्यायची की हे स्वामीराया, मी तुम्हाला जो शब्द दिला आहे तो मी शब्द पाळत आहे. मी दररोज ज्या तुम्हाला नवस बोलून सेवा करत आहे त्या मी सेवा चालू ठेवल्या आहेत.
तर मग ह्या सेवा करून मी माझा शब्द पाळत आहे. तर स्वामीराया तुम्ही पण तुमचा शब्द पाळा आणि माझी जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. मग ह्या गोष्टीची स्वामींना ज्यावेळेस तुम्ही दररोज सेवा करसाल त्यावेळेस स्वामींना दररोज आठवण करून द्या आणि तुम्ही जी सेवा करत आहात ती सेवा मनोभावे दररोज सेवा करा. मग तुमची इच्छा कशी पूर्ण होणार नाही मग मग तुम्ही बघा. आणि मग दररोज अशी स्वामींची सेवा करा आणि असा नवस करूनच तुम्ही स्वामींच्या सेवेला लागा. असा नवस बोला आणि मग तुमच्या इच्छा कसं पूर्ण होत नाहीत मग ते बघा. काय होतं जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना मग कसा नवस बोलायचा, कोणत्या सेवा करायच्या हे माहिती नसल्यामुळं त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही. प्रकट दिनापर्यंत स्वामींची कशी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही सेवा करा. आणि मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.